नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. मुंबईचा महापौर कोण होणार इतक्यावरती आपण महिना अगदी काढला. अनेक जण म्हटले गुजराती होणार, अनेक जण म्हटले मुसलमान होणार, कोणी म्हणतो काय मराठी होणार, कोणी काय 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 म्हणत होता. पण अखेर मुंबईचा महापौर झाला. त्या ऋतू तावडे मुंबईच्या नव्या महापौर झाल्या. ते कोणत्या पक्षाकडून झाल्या तर भारतीय जनता पक्षाकडून झाल्या. उपमहापौर झाला शिवसेनेचा, शिंदेंच्या. ते साहजिक होतं, ते होणार होतं, कारण त्यांच्या जागा तशा प्रकारच्या होत्या. आता अनेक जण याच्यावरती कॉमेंट करतात, अनेक जण याच्यावरती प्रतिक्रिया देत आहेत, अनेक जण याच्यावरती टीका करतायत की जी मुंबई मराठी माणसाची होती ती आज खऱ्या अर्थानं गुजराती माणसाची झाली. पण या सगळ्या गोष्टीचा जर व्यवस्थित सखोल अभ्यास केला तर आपल्याला एक वेगळंच चित्र दिसतं. आणि ते चित्र फार महत्त्वाचं आहे, ते सांगायचं आहे म्हणून मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर बसलोय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघे लढत होते. ते दोघे जर निवडून आले असते तर आपल्याला खरोखर मराठी माणसाला वाटलं असतं का अरे बापरे, मराठी माणसाची सत्ता आली. त्यांच्यावर पक्षात बसलेला महापौर हा मराठी माणसाचा झाला आणि खरोखर मराठी माणसाचा विजय झाला. आता पुढे 5 वर्षामध्ये काय होणार आहे तर मराठी माणसाची उन्नती होणार आहे. मराठी माणूस 5 वर्षात प्रचंड श्रीमंत होणार आहे. अदानी अंबानी सगळ्यांच्या हाताखाली कामाला येणार आहेत आणि जिकडे तिकडे मराठी माणसाचा भयंकर मोठा डंका वाजणार आहे. असं वाटणाऱ्या मराठी माणसांना मला एक काही गोष्ट सांगायची आहे की ज्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघे भाऊ एकत्र आले होते त्यांच्या पक्षातही अनेक अमराठी लोक होती. बरं, ते आता या बाजूने बोलतील की इथं राहणारा, इथं मराठी भाषा बोलणारा आणि इथली संस्कृती आपलीची मानणारा प्रत्येक बाहेरचा परप्रांतीय माणूस हा मराठीच आहे, तो आमचाच आहे. बरोबर की नाही? तुम्हाला काय वाटतं? मग असे कित्येक गुजराती, मारवाडी, बाहेरचे भैये, बिहारी, खालचे केरलान विरलान, हे अण्णा विन्ना, हे सगळी लोक अस्खलित मराठी बोलणारी, इथल्या संस्कृतीला मानणारी अशी हजारो लाखो लोक मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये राहत आहेत. त्यांना पण काय समजायचं, मराठी समजायचं की त्यांच्या राज्यातले समजायचं? ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करा. आणि भारतीय जनता पार्टीनं सांगितलं होतं की आम्ही हिंदू बसू आणि मराठीच बसू. त्यांनी ते करून दाखवलं. ते हिंदू आहेत पण मराठी पण आहेत, पण त्या गुजराती आहेत. असा जो काही रंग आणि या सगळ्या गोष्टी लावल्या जातात त्याच्यावरती थोडंसं बोललं पाहिजे. आता भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यामुळे मुंबईतली समीकरणं काय बदलतील? निश्चित गुजराती लोक, बाहेरची लोक मोठी होतील, यांच्या सावलीखाली मोठी होतील. काय होईल? यांच्या सावलीखाली मोठे होतील, हे मी ठामपणे सांगतो. ते होणार कारण ते त्यांच्या बरोबर ती सगळी लोक मोठी करतात. ते सगळे बरोबर मोठे करतात. शिवसेनेचा उपमहापौर झाला, जिथं मी स्वतः सांगितलं होतं की महापौर व्हायला पाहिजे होता. पण एक गोष्ट लक्षात घ्या, बाळासाहेबांच्या वेळेला भाजपाची आणि त्यांची जी काही समीकरणं होती ती अशा प्रकारची होती की ज्याच्या जागा जास्त त्याचा महापौर, त्याचा मुख्यमंत्री, त्याचं सगळं. त्याच्यामुळे ही गोष्ट इथंच संपली. कारण नक्कीच जिथं जिथं शिंदेंचा जागा जास्त आहे तिथं त्यांना महापौर दिला आहे, तिथं भाजपचा उपमहापौर झाला आहे. जिथं जिथं जागा कमी तिथं बीजेपीचा महापौर झाला, यांचा उपमहापौर झाला आहे. पण राहिला प्रश्न मुंबई तोडण्याचा, गुजराती माणूस मोठा होण्याचा, मारवाडी मोठा होण्याचा. 25 वर्षामध्ये शिवसेनेची सत्ता होती, ठाकरेंची सत्ता होती. त्या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये किती मराठी माणसं मोठी झाली? त्या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक मारवाडी मोठा झाला, प्रत्येक गुजराती मोठा झाला, अण्णा मोठा झाला, भैया बिहारी सगळे मोठे झाले. भाजपचा महापौर बसला कधी? आज बसला. याच्या मागच्या 25 वर्षामध्ये मराठी महापौर, ठाकरेंचा महापौर तिथं बसला होता. 25 वर्षामध्ये का नाही मराठी माणसाची उन्नती झाली? मनातून वाईट वाटतंय. आज भाजपचा महापौर जेव्हा बसतो ना मुंबईवरती तेव्हा वाईट वाटतं मनातून. पण हे प्रश्न देखील आम्हाला उपस्थित होतात, आमच्या मनामध्ये येतात की 25 वर्षामध्ये का नाही आम्ही सरळ करू शकलो? आमच्या हातात होतं ना सगळं. 25 वर्ष होतं ना, एखादी टर्म, 5 टर्म आपल्या हातात होत्या की आपण काय करू शकलो असतो. तरी आमच्या मराठी माणसावरती वाईट वेळ. आणि ज्यांनी वाईट वेळ आणली, ज्यांच्या हातात सत्ता होती, ते आजही मराठी करतात. आजही मराठी मेली, आजही मराठी माणूस गेला. अरे मग तुम्ही 25 वर्ष काय केलं? 25 वर्ष केलं काय मराठी माणसासाठी? जर 25 वर्ष सत्ता देऊनही जर मराठी माणसाची हीच वेळ येणार होती तर आज तुम्हाला सत्तेत बसून देखील तुम्ही 5 वर्षात काय केलं असतं मराठी माणसासाठी? याचा साधा प्रश्न मला पडतो. तुम्ही असं काय केलं असतं मोठं? 25 वर्षामध्ये तुम्ही जे करू शकलं नाही ते 5 वर्षात तुम्ही असं काय बदललं असतं? माझे काही सामान्य प्रश्न होते की आज जो मुंबईतला मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेला आहे त्यांना तुम्ही 5 वर्षामध्ये काय मुंबईमध्ये पुन्हा घरं विकत घेऊन दिली असतील का? तुम्ही मराठी माणसाची, तुम्हाला घरगुती परिस्थिती तरी माहिती आहे का? काय आहे? काय नक्की घरामध्ये मराठी माणसाच्या परिस्थिती आहे? गावाखेड्यांची मराठी माणसांच्या परिस्थिती काय आहे? मुंबईमधला 75-80% मराठी माणूस हा गावाखेड्यातून इथं आलेला आहे. त्याची तिकडची परिस्थिती काय आहे? त्याची इथली परिस्थिती काय आहे? आम्हाला कसं मोठा करायचं आहे त्याला काय तुम्हाला माहिती आहे?
नाही माहिती. किती उद्योगधंद्यांमध्ये मराठी माणूस आहे, हातावर बोटावर मोजण्या इतके असे मराठी माणसं असतील जी पुढे गेली असतील निघून. जी जी मराठी माणसं या अशाच संगतींमुळे पुढे गेलेत. कुठल्या? त्या इकडच्या गुजरातीन ह्यांनी नाही भाषावाद ठेवला म्हणून ते पुढे निघून गेलेत. म्हणून ते राजकारणाशी संलग्न राहिले नाही म्हणून ते पुढे निघून गेले. आमचा अर्धा मराठी माणूस हा नोकरदार वर्ग आहे. काय करणार आहोत आम्ही? आज आम्ही पेट्रोल पंप टाकून अंबानीसारखे मोठं साम्राज्य उभं करणार आहोत. आज आम्ही अदानीसारखं मोठं साम्राज्य उभं करणार आहोत. नरेंद्र मोदी आले, अदानी अंबानी मोठे झाले निश्चित झाले. 25 वर्ष ठाकरेंच्या हातात मुंबई दिली. मराठी माणूस नाही मोठा झाला. नाहीही मोठा झाला. आजही आम्ही झोपडपट्ट्यांमध्येच. आजही मला कधी SRAमध्ये रूम जाते, कधी SRAमध्ये रूम जाते. याच्या सगळ्या त्या वाट पाहण्यात अख्खं आयुष्य गेलं काही जणांचं. असेच गेले गल्लीत, तिथंच राहून गेले चाळीत आणि झोपडपट्ट्यांमध्ये. आमचं आयुष्य कधी बदललं? नाही बदललं. आज ही SRAचा म्हणजे आपला मराठी माणूस SRAमध्ये त्याला रूम मिळाव्या, त्याला जागा मिळावी याच्यासाठी त्याला झगडावं लागतं. याच्यासारखं दुर्दैव नाही आहे. मग आपण या गुजराती मारवाड्यांना काय म्हणून शिव्या घालायच्या? मी ही गोष्ट मुंबईपुरतं म्हणत नाही आहे. आज गावाखेड्यांपर्यंत मारवाडी गुजराती समाज जाऊन पोहोचलाय. त्यांनी सगळं नेटवर्क तयार केलं. त्यांचा समाज कसा मोठा होतो जरा याचं उदाहरण जरा घ्या डोळ्यासमोर. मुंबईचा महापौर BJPचा झाला म्हणजे मुंबई अख्खी गुजराती होईल. ते काय होईल ती पुढची गोष्ट झाली. पण आम्ही काय केलं? आमच्या खालचा अंधार कधी आम्ही बघितलाय का? नाही बघितला. मी सतत तेच बोलतोय की जोपर्यंत आम्हाला आमच्या समाजाची अगदी योग्य नस सापडत नाही ना की आम्ही मागे का आहोत, तोपर्यंत आमची उन्नती होणार नाही. दुसऱ्यावरती चिखल फेकून काही फरक पडणार नाही. त्याच्यावर चिखल फेकाल तो धुवून घेईल. पण आपली जी परिस्थिती वाईट होत चालली त्याला जबाबदार कोण? आपले राजकारणी आहेत. आपला मराठी माणूस आहे. आपणच आहोत. इतक्या वर्षामध्ये आम्हाला दिसलं नाही, काही कळलं नाही. आम्ही उद्योगधंद्यांचा आमचा रेशो किती, आमचा नोकरदार वर्गाचा रेशो किती, आमच्या गावाखेड्यांची गरिबीचा रेशो किती, आम्ही नको तसल्या फालतू गोष्टींमध्ये मराठी माणूस अडकतो त्याचा रेशो. अरे काढा, जरा अभ्यास करा या सगळ्या गोष्टींचा. मग भाषेवरती बोलू, मग बाकीच्या सगळ्या गोष्टींवरती बोलू. शिवाजी महाराजांनी काय स्वतःचं साम्राज्य आहे बाबा माझं बाबा महाराष्ट्रापुरतंचा, बाहेर त्या गुजरात बंगाल इकडे मी जाणार नाही. इकडं आपलं साम्राज्य नको बाबा, आपलं फक्त. असं नाही झालं. असं नाही केलं त्यांनी. जेव्हा सत्तेचा विषय आला, जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांनी देशाला पहिलं महत्त्व दिलं. भाषेला तर दिलंच, इथल्या भूमीला तर दिलंच, इथल्या जमिनीला तर दिलंच. पण त्यांनी सगळ्यात प्रथम नजरेखाली ठेवला तो या भारत देश, हिंदू राष्ट्र, ज्याच्यासाठी ही सगळी लढली. कशाला गेले होते शिवाजी महाराज आग्र्याला? कशाला मराठ्यांनी आटकेपार झेंडे पोहोचवले? काय गरज होती? ते म्हणले असते रे जाऊ तिकडे आटकेपार, कशाला एवढा लांब जा, आपलं महाराष्ट्र आहे ना तेवढाच व्यवस्थित ठेवून इथंच राहू. हा संकुचित विचार आम्ही किती दिवस करत राहणार आहोत? इथला एखादा मुसलमान तिकडे जेव्हा ते बाहेर काय होतं, इराक इकडं काय झालं, त्या हमासवरती तिकडं आक्रमण झालं, इथल्या मुसलमानाच्या पोटात दुखू लागलं. त्याला इथं वाईट, त्याला चिंता वाटू लागली. का? त्याने नाही विचार केला रे आपण आपले मराठी, आपण महाराष्ट्रापुरतं बघू, आपल्या देशापुरतं मुसलमान म्हणून बघू. नाही, ते नाही वाटलेले. त्यांच्यात पण जाती आहेत, त्यांच्यात पण भाषा आहेत, त्यांच्यात पण जातीवाद आहे. पण ते दाखवत नाहीत. ते मुसलमान म्हणून एक राहतात. आम्ही फक्त असे विखुरलेलो, आम्ही फक्त असे बाद झालेलो. आम्हाला फक्त भाषा आली, आमची जात आली, आमचा परत धर्म आला, परत आमचा नेता आला, आमचा पक्ष आला, आमचा गाव आला, आमची भावकी आली, आमची जिल्हा. आम्ही सगळ्यातच तिच्याला विरोधात. जरा आम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे. आम्ही स्वतः जर बदलणार नसू, आमच्या नेत्यांना बदलणार नसू, आमची समाज व्यवस्था बदलणार नसू, तोपर्यंत यांना बोलण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे मुंबईचा महापौर BJPचा झाला आणि तो गुजराती झाला, मराठी झाला, या बाकीच्या गोष्टी सोडून द्या. पण याच्या पुढे आपला मराठी महापौर बसेल आणि त्यावेळेला आमच्या मराठी समाजाची परिस्थिती बदललेली असेल. हे काय राजकारण ठरवणार नाही आहे, हा समाज ठरवतो. याच्यासाठी लागते ती एकता. कुठल्या गुजराती मारवाड्याच्या आत्तापर्यंत मुंबईत त्यांचा महापौर बसला नव्हता, तर त्यांनी त्यांची प्रगती केली ना. त्यांनी त्यांच्या धंद्यावरती, पैशावरती लक्ष दिलं. आमचं काय? आमचं लक्ष, आमचं नको तिकडं लक्ष, आमचं फक्त राजकारणावर लक्ष. त्यामुळे आमची प्रगती कशी होणार ह्याचा जरा विचार आपण प्रत्येक मराठी माणसानं केला पाहिजे. नुसतं दुसऱ्यावरती बोट दाखवून प्रत्येक गोष्टीवरती काहीतरी विचित्रपणा करून फायदा नाही आहे. काहीही फायदा नाही आहे. आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर आपल्याला मराठी म्हणून एकजुटीनं मोठं झालं पाहिजे. आणि त्यासाठी राजकारणी या सगळ्या गोष्टीच्या बाहेर उभे केले पाहिजेत, सगळे बाहेर काढले पाहिजेत. याच्यासाठी एखादी समिती असावी, एखादी मराठी एकीकरण समिती आहे. अरे मग असं काहीतरी करा. यातून काय करता येईल, कसे उद्योगधंदे निर्माण करता येतील, या राजकारण्यांना बाजूला ठेवा. हे राजकारणी मराठी माणसाला माती मोलच करणार आहेत एवढं लक्षात ठेवा. हे फक्त त्यांच्या फायद्यासाठी लढतील.
तुम्हाला सगळ्यांना बाजूला केलं जाईल, काही तुमचा विचार केला जाणार नाही. फक्त त्यामुळं मराठी म्हणून तुम्ही एक राहा आणि मराठी म्हणून या सगळ्या विषयाकडे बघा, तर आणि तरच आपल्या मराठी माणसाची उन्नती या शहरांमध्ये आहे, एवढं फक्त लक्षात असू द्या.